मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरामध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्या गरजेचं घर पूर्ण करायचं असतं, पण सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे पैसा. आणि ही अडचण माणूस पूर्णही करतो होम लोनद्वारे. पण प्रश्न हा असतो की जेव्हा आपण होम लोन घेतो तर ते कोणत्या नावाने घ्यायला पाहिजे. जनरली लोक करतात की घरात जो पगारदार व्यक्ती आहे, करता पुरुष आहे, त्याच्या नावे होम लोन घेतलं जातं. पण खूप लोकांना हे माहिती नाहीये की जर त्या पगारदार पुरुषाने आपल्या पत्नीला, बहिणीला किंवा आईला, कुठल्याही घरातल्या महिलेला कोअप्लिकेंट बनवलं तर खूप साऱ्या सवलती त्यांना मिळू शकतात. ज्या बँका होम लोन देतात किंवा वित्तीय संस्था होम लोन देतात त्या महिलांना जरा झुकतं माप देतात. त्यांना व्याज दरात सवलत असते, त्यांना अनुदानं असतात, विशेष सूट असते आणि आकर्षक काही ऑफर सुद्धा महिलांसाठी काही डेव्हलपर्स आणि बँका ह्या रन करतात. तर त्यामुळे महिला जर होम लोन घेत असेल किंवा होम लोन घेत असताना महिला जर कोअप्लिकेंट असेल, सहअर्जदार असेल, तर काय काय फायदे होतील, काय काय गव्हर्नमेंटकडून कोणकोणत्या विशेष अनुदानं आणि सूट मिळतील, या सगळ्या विषयाबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत नक्की पाठवा. माझं नाव आहे जय नाईक, आपण बघता आहात विराट प्रॉपर्टीज. होम लोन देणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्था जे आहेत त्यासाठी महिला जे खूप विश्वासाच्या कर्जदार असतात. महिलांचा जो स्वभाव आहे ते बँकांना आणि वित्तीय संस्थांना माहीत असतं आणि डिफॉल्टर्समध्ये महिलांची संख्या फार कमी असल्यामुळे त्यांना होम लोन सुद्धा खूप इझिली मंजूर होतं. एक एक करून जाणूया, जर महिला ह्या होम लोन घेत असेल किंवा महिला या सह अर्जदार असेल, कोअप्लिकेंट असेल, तर काय काय फायदे होतील. सर्वात पहिले तर बँका ज्या आहेत तो होम लोन देत असताना महिलांना सर्वात जास्त प्रायोरिटी देतात. त्याचं कारण आहे महिलांचा मूळ स्वभाव. महिला आपल्या घरातलं सगळं काही सांभाळतात, घर ज्या पद्धतीने चालवतात, घराचं ज्या पद्धतीने ते नियोजन करतात, त्या गोष्टीमुळे त्यांना इझिली घर जे आहे म्हणजे होम लोन जे आहे ते मंजूर होतं. त्याचं कारण हे असतं की महिला अनावश्यक खर्च करत नाही. डिफॉल्टरमध्ये महिलांची संख्या फार कमी असते. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला जे अधिक बचत करतात आणि पुरुष जे आहे तो बाहेर फिरत असतो, त्यामुळे त्याला काही फरक पडत नाही. पण महिलाच्या दारावरती कोणी जर कर्ज मागायला आला तर महिलाला, कुठल्याही घराच्या गृहिणीला हे सहन होत नाही. त्यामुळे महिलाकडून या प्रकारचे जे कर्ज असतात त्याचे EMI वेळोवेळी भरले जातात. आणि मागच्या 20 वर्षाच्या डेटानुसार जे विश्लेषण केले त्यामध्ये हेच दिसून आलंय की जे डिफॉल्टर्स आहेत, जे कर्ज बुडवतात, त्यामध्ये 80% ही संख्या पुरुषांची आहे, 20% महिलांची आहे. आणि ती महिला इंडिपेंडेंट आहेत, ते जे गृहिणी आहेत, ज्यांचं लग्न झालेलं किंवा जे परिवारामध्ये एक जॉईंट फॅमिलीमध्ये असतात, त्या महिला ह्या प्रकारचे कुठलेही लोन डिफॉल्ट करत नाही. त्यामुळे कुठलीही बँक जेव्हा होम लोन देऊ इच्छिते तेव्हा सर्वात पहिले जास्त प्राधान्य हे महिलांना दिलं जातं. दुसरं म्हणजे वैयक्तिक गृह कर्ज योजना. म्हणजे काही बँका जे आहेत ते महिलांसाठी स्पेशल होम लोन ऑफर सुद्धा काढतात, ज्यामध्ये लॉंग टेन्युअर त्यांना प्रोव्हाइड करण्यात येतो, मिनिमम जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते त्यांना प्रोव्हाइड करण्यात येतो आणि काही अनुदानं सुद्धा बँकांकडून देण्यात येतात. त्यामुळे कधी कधी असं होतं की महिलांसाठी स्पेशल ऑफर जे आहे काही ठराविक कालावधीसाठी बँका रन करतात. त्यावेळेस जे कोणी होम लोन घेऊ इच्छितात ते त्यांनी नक्कीच महिलांच्या नावाने अर्ज केला पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टीचा फायदा त्या परिवाराला नक्की होऊ शकतो. तिसरं म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा खूप साऱ्या सवलती महिलांना मिळतात. आता जेव्हा आपण घर घेतो ते होम लोनद्वारे जेव्हा आपण घर घेतो त्यामध्ये इन्कम टॅक्सच्या सवलती या प्रकारे असतात की जो आपला प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्यामधून 1.5 लाख रुपये जे आहेत ते डिडक्ट होतात. म्हणजे तेवढा आपला अनुदान किंवा तेवढी आपली सबसिडी आपल्याला परतावा त्या इन्कम टॅक्सचा मिळतो आणि व्याजाच्या रकमेतून 2 लाख रुपये. पण हे इंडिव्हिज्युअली मिळतात. पण त्याच जागी जर महिला ही तुमची सह अर्जदार असेल, कोअप्लिकेंट असेल, तर पुरुष आणि महिला दोन्ही मिळून एकत्र या दोन्ही गोष्टीचा लाभ घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे तुमचे जिथं 1.5 लाख किंवा 2 लाख असे वाचतात त्या जागी 3.5 लाख रुपयाची बचत सुद्धा होऊ शकते. चौथं म्हणजे सर्वात महत्वाचं प्रधानमंत्री आवास योजना. सध्या प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी जी आहे ती 2,67,000 आहे. या बजेटमध्ये ती वाढवून 3,20,000 पर्यंत करण्यात आली आहे. पण याची सत्यता ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महिलांनाच मिळतो. जी महिला होम लोन घेते, ज्या महिलेच्या नावावरती तो घर आहे किंवा संयुक्तरित्या मालक महिला जर असेल तरच प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा त्या होम लोन मध्ये मिळू शकतो. आता सरकारचा सर्वात मोठा जो फायदा होतो, सर्वात मोठा जो इन्कम आहे तो आहे आपला मुद्रांक शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी. रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी फी मध्ये अनेक राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये महिलांना वेगवेगळी सूट दिली जाते. 1% पासून 2% पर्यंत. म्हणजे जर आता महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटीचा रेट हा 7% आहे, पण ते जर अर्जदार महिला असेल तर त्यांना 1% पर्यंत म्हणजे 6% स्टॅम्प ड्युटी लागते. एखादी महिला
महाराष्ट्रात घर 50 लाखाचं घेत आहे तर 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंत बचत त्यांची होऊ शकते जर महिला अर्जदार असेल. आता या झाल्या गोष्टी बँका आणि वित्तीय संस्था किंवा सरकारच्या. जे डेव्हलपर घर बनवत आहेत, जे बिल्डिंग बनवत आहेत किंवा कॉम्प्लेक्स बनवतात, त्या सुद्धा महिलांसाठी काही विशेष ऑफर ठेवतात. ते महिलांना विशेष सवलती देतात. खूप ठिकाणी डेव्हलपर जे आहेत ते रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी या सगळ्या गोष्टी माफ करतात. कारण बिल्डरला पण ही गोष्ट माहिती आहे की महिला ही खूप विश्वासातली कर्जदार आहे. ती कुठल्याही प्रकारचा डिफॉल्ट जो आहे तो बँकेशी करत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं पेमेंट सुद्धा बँकेकडून वेळेवर मिळतं. म्हणून कुठल्याही डेव्हलपरचा हा फोकस असतो की घर जे आहे ते महिलांच्या नावी असले पाहिजे. कधी तुम्ही तुमचं घर बघायला गेलात, तुमच्या परिवारासोबत गेलात, तर तिथले जे डेव्हलपर असतात ते आग्रह करतात तुम्हाला की तुम्ही वाईफला कोऑप्लिकेंट ठेवा, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदे होतील. त्यांचं रिझन ते असतं की लवकर जो आहे बँका जे आहेत ते गृहकर्ज मंजूर करतात, होम लोन पास करतात, त्यामुळे बिल्डरला त्यांचा पेमेंट लवकर मिळतो. आता एखाद्या महिलेला घर घ्यायचंच असेल तर कुठल्या प्रकारची पात्रता त्यांना पाहिजे? कारण जर महिलांच्याच नावाने घर घ्यायचंय जर तुम्ही ठरवलं आहे, जर तुम्हाला माहिती आहे की इतक्या प्रकारचे सूट आणि सवलती महिलांना मिळतात, तर आपण आपल्या घरातल्या कुठल्याही स्त्रीच्या नावाने तो कर्ज घेऊ शकतो. पण त्यासाठी काही अटी आणि काही नियम आहेत. असं नाही की प्रत्येक महिलेला बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देत सुटेल. त्यासाठी काही पात्रता आहेत, ते खालीलप्रमाणे आपण बघून घेऊया. की पहिलं, ती भारतीय नागरिक असावी, त्यांचं वय वर्ष 20 ते 60 असावं, त्यांचा सिबिल स्कोर जो आहे तो 650 पेक्षा कमी नसावा, त्यांना कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असावा आणि त्या महिलेला पकडून घराचं जो कौटुंबिक उत्पन्न आहे मासिक 15,000 पेक्षा अधिक असावं. तर अशा प्रकारच्या पात्रता आहेत जर एखाद्या महिलेला होम लोन घ्यायचं असेल तर. असं नाही की एखाद्या महिलेने होम लोन साठी अर्ज केला आणि त्यांचा लगेच पास होऊन जाईल. जसं मी सांगितलं की बँका त्यांना झुकतं माप देतात, पण काही ठिकाणी काही आव्हानं सुद्धा होम लोन घेताना महिलांना येऊ शकतात. जसं की महिला आता जर होम लोन घेत आहे आणि ती इंडिव्हिज्युअल आहे, तिचं लग्न झालेलं नाहीये, तर अशा महिलांना होम लोन देताना बँक थोडासा विचार करतो. जसं मी सांगितलं की 80% पुरुष डिफॉल्टर असतात आणि 20% महिला डिफॉल्टर असतात. या 20% मध्ये जास्त करून 99% ह्याच इंडिव्हिज्युअल महिला असतात, ज्यांना बँक कर्ज देताना थोडा विचार करतो. कारण त्यांचं कुठलं कुटुंब नाहीये, ते इंडिपेंडेंट शो करतात स्वतःला. नवरा, वडील, भाऊ, बहीण हे कुठलेही डॉक्युमेंटवरती ते दाखवत नाही. त्यामुळे बँका या गोष्टीला थोडा घाबरते की या महिलेकडून आपल्या कर्जाचा जो हप्ता आहे तो येऊ शकेल की नाही. त्यामुळे त्यांना कर्ज देताना थोडा बँक जे आहे ते वारंवार विचार करते, त्यांना तिथे आव्हान येऊ शकतं. तर अशा प्रकारचे फायदे होतात जर होम लोन हे महिलांच्या नावी घेतलं किंवा महिला जर तुमच्या होम लोन मध्ये सह अर्जदार असेल. जर तुम्ही पहिल्यांदा घर घेताय तर नक्कीच ज्या प्रकारच्या सवलती, सूट आणि अनुदान तुम्हाला मिळतात, विशेष डेव्हलपरकडून ऑफर असतात, ज्या बँकांच्या ऑफर असतात, वित्तीय संस्थांच्या ऑफर असतात, ते महिलांसाठी असतात, विशेष काळासाठी असतात, ठराविक काळासाठी असतात. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा घर घेऊ इच्छिता तर अशा वेळेस तुमची बहीण, तुमची आई, तुमची पत्नी यांना तुम्ही सह अर्जदार कोऑप्लिकेंट बनवू शकता आणि या सगळ्या गोष्टीचा लाभ, या सगळ्या गोष्टीचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अपेक्षा करतो की व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, अपेक्षा करतो की व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, अपेक्षा हे पण करतो की गरजू लोकांपर्यंत या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर कराल. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर, रिअल इस्टेट आणि लोन या संदर्भात हवा असेल तर मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा. ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, कॉन्फिडन्स मला तुमच्यावरती आहे. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.